शारदीय नवरात्रोत्सवाचा आज चौथा दिवस आहे आणि त्यात शुक्रवार देखील आहे आणि त्यामुळं आज सकाळपासून कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरामध्ये भाविकांची तोबा गर्दी आहे ती पाहायला मिळते। मंदिराची दर्शन रांग तर हाऊसफुल झालेलीच आहे, मात्र मंदिराचा एकूणच परिसर आहे तो भाविकांच्या गर्दीनं फुलून गेल्याचं आपल्याला बघायला मिळते। अगदी पहाटेपासून दर्शन रांग फुलला आहे आणि अशीच परिस्थिती मंदिराच्या आवारात देखील बघायला मिळते। सकाळी 10 वाजेपर्यंत तब्बल 2 लाख भाविकांनी या सगळ्या अंबाबाई मंदिर परिसरामध्ये भेट दिल्याची रेकॉर्ड ब्रेक नोंद आहे ते झालेले आहे। खरं तर नवरात्रोत्सव काळामध्ये दररोज लाखो भाविक या सगळ्या मंदिर परिसरामध्ये येत असतात। देशभरातून हे सगळे भाविक येत असतात, मात्र आज चौथा दिवस आहे, त्यात शुक्रवार देखील आहे आणि म्हणूनच या गर्दीमध्ये मोठी वाढ झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। एका बाजूला ही सगळी गर्दी आपल्याला दिसते तर दुसऱ्या बाजूला मंदिर परिसरामध्ये धार्मिक विधी देखील सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे या गर्दीमध्ये अजूनही वाढ होणार आहे। दिवसभर ही गर्दी अशीच राहील असा अंदाज आहे तो व्यक्त केला जातो आणि याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने देखील मोठी तयारी केलेली आहे। भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी देवस्थान समितीकडून घेतली जाते। मात्र आपण बघतोय किती मोठ्या प्रमाणावर भाविक जे आहेत या सगळ्या अंबाबाई मंदिर परिसरामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे आज नवरात्रोत्सवाचा चौथा दिवस त्यातच शुक्रवार, त्यामुळे अंबाबाई मंदिरामध्ये रेकॉर्ड ब्रेक भाविकांची गर्दी आपल्याला बघायला मिळते। जर्नलिस्ट सुमित भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।